झालीच पाहिजे. प्रहार संघटनेचा या राशन माफियावर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई झालीच पाहिजे. आणि समाजावर कारवाई झालीच पाहिजे. प्रहार संघटनेचा प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधात निवेदन देण्यात आले। यावेळी माध्यमाशी बोलताना प्रहार संघटनेच्या नेत्या म्हणाल्या की प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही सोलापूरचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे, जो राशन घोटाळा आहे, जे राशस्थ धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ जे लोकांना स्वस्त म्हणजे फ्री मध्ये किंवा असं दिलेलं जातं, पण ते लोकांपर्यंत पुरलं दिलं जात नाही, तर त्याचा हा घोटाळा कोण करतंय, कशा पद्धतीनं करतंय, त्या लोकांपर्यंत हा रेशनचा स्वस्त धान्य दुकानदार मिळू देत नाही। त्यांना माल आला नाही किंवा कमी आला अशी उडवाउडीची उत्तरं देतात, परंतु तशी उत्तरं देऊन हा माल नेमका कुठं जातोय तपास ज्या त्याची जी 2 नंबर फॅक्टरी आहे, त्याचं जे माल आहे त्याला पॉलिश कोण करतंय, हे बघा निलेश देतनकर वैराग, आरिफ जमादार हुमनाबाद आणि ठाकूर दुधनी या ठिकाणी जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं 2 नंबर मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात। आणि कर्नाटक महाराष्ट्रातून सुद्धा त्या ठिकाणी या डीलरकडे मोठ्या प्रमाणात रेशनचा माल येतोय। आम्ही बघितलेलं आहे, आम्ही अधिकाऱ्याला आज निवेदन दिलंय, तात्काळ जे हे लोकांची नावं घेतली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तुम्ही आम्ही जिथं दाखवेल तिथे यायचं, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायची। जर 4 दिवसाच्या आत या डीलरवर या 2 नंबर राशनवर धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर, आमच्या आया बहिणीच्या तोंडातलं लहान लेकराचा सुद्धा जो काही लहान बाळाचा पोषण आहार येतोय ते सुद्धा ती घेऊन त्याला पॉलिश करून बाहेर देशामध्ये विक्री केलेली जाते। मी आम्ही साहेबाच्या कानावर पुरवठा अधिकारी यांना सांगितलेलं आहे, तात्काळ 4 दिवसात जर या ठिकाणी तुम्ही धाड देऊन त्यांच्यावर कारवाई नाही केली तर 4 दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर येऊन आम्ही कुलूप लावणार। आणि जर उद्या काही कमी झालं तर सर्व जबाबदार अधिकारी असतील। आणि जर आम्हाला माहित असताना सुद्धा तुम्हाला सांगून सुद्धा डोळे झाक करता, याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा हे अधिकारी सामील आहेत का, पोलीस प्रशासन सामील आहेत का, हा मोठा प्रश्न आमच्या समोर असणार आहे। उद्या काय बी झालं अधिकाऱ्यावर तर सर्व जबाबदार ते असतील, एवढं सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी निवेदन देताना प्रहारच्या नेत्या संजीवनी बारगोळे याचबरोबर प्रहार कार्यकर्ता आकिब नाईकवाडी, जमीर फुलारी, मुजाहिद सय्यद याच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।